नंतर मुंबई परिसरातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा, पाहूया मुंबई सुपरफास्ट। मुख्यमंत्र्यांकडून वडाळा, चुनाभट्टी, बीकेसी, जोगेश्वरी आणि दहिसरमध्ये नालेसफाईची पाहणी। नाल्यावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। हार्डबेस लागेपर्यंत नालेसफाई करण्याच्या सूचना दिल्यात। नागरिकांनीही सहकार्य करावं। नाले रुंद करण्यासाठी अतिक्रमण काढणं गरजेचं, त्यामुळे पाणीही साचणार नाही, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। नालेसफाई व्यवस्थित झाली पाहिजे हा आमचा उद्देश। लोकप्रतिनिधी म्हणून आशिष शेलार पाहणी करत असतील तर ती चांगली गोष्ट, यामध्ये श्रेयवादाची लढाई नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कोथरे यांच्यातला वाद शिगेला। पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, कपिल पाटील यांचा कथोरेंना थेट इशारा। मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेनेनेच लढवावी असा आग्रह असून ही जागा लढवण्यास आपण इच्छुक असल्याची दीपक सावंत यांची प्रतिक्रिया। भाईंदरच्या उत्तरमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजपच्या विस्तारक समीक्षा वर्गाची बैठक। देवेंद्र फडणवीस, आमदार श्रीकांत भारतीय, गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहतांची उपस्थिती। डोंबिवलीतल्या स्फोटानंतर परिसरातील अनेक गावातल्या घरांचं नुकसान, अद्याप पंचनामे न झाल्यानं पावसाळ्यापूर्वी पंचनामे करण्याची गावकऱ्यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।